नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण घेऊन आलेलो आहोत तुमचा 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा भाग. पहिल्या भागाचा प्रचंड प्रतिसादानुसार आम्ही आता दुसरा भाग तयार करून घेऊन येत आहोत तुमच्या समोर. तर हा भाग इतका महत्वाचा आहे की याच्यामध्ये थोडीशी जरी प्रॅक्टिस केली तर तुमच्या सहज लक्षात येणारे असे सगळे पॉइंट, थेरम, सर्व मुद्दे आम्ही व्यवस्थितरित्या मांडणार आहोत आणि फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या तमाम महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत जे मराठी मीडियमने शिकतात परंतु थोडा लँग्वेज प्रॉब्लेम येत असतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही पूर्ण मराठीतून एक्सप्लेनेशन करून घेऊन येत आहोत. मग सेमी इंग्लिशचा विद्यार्थी असो, इंग्लिश मीडियमचा असो, अदरवाईज मराठी मीडियमचं असो, तर सर्वांना हे लेक्चर समजतील अशा भाषेत आम्ही घेऊन येत आहोत आणि तर तुमच्या प्रचंड उत्साहाने आम्ही हे सगळं काही तयार करत आहोत. तर धन्यवाद तुमचा की कारण याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आपण आता दुसरा भाग सुरुवात करत होतो. त्या दुसऱ्या भागांमधला जो चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, तो आता आपण बघणार आहोत. आणि हा सिमिलॅरिटी चॅप्टर एकदम सोपा कसा करायचा, कशा पद्धतीने मांडायचा आणि याची सगळी मांडणी व्यवस्थित आपण काय करणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा जो थेरम आहे तो थेरम खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेसाठी महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर व्यवस्थित परफेक्ट लक्षात ठेवला तर एकदम इझी आणि सोपा थेरम आहे. आतापर्यंत जेवढ्या बॅचेस झाल्या त्यांना हा थेरम नेहमीच आलेला आहे आणि त्यांनी तोंडपाठ करून ठेवलेला आहे आणि लक्षात पण ठेवलेला आहे. एवढा हा सोपा थेरम आणि सगळ्यांना आवडणारा थेरम आहे. त्यालाच आपण बीपीटी सुद्धा म्हणू शकतो. तर हा थेरम आपण आता बघणार आहोत. एकदम सोपा आहे, काही जास्त अवघड आहे असं काही नाहीये. फक्त बेसिक थोड्याशा आयडिया लक्षात ठेवले की हा थेरम चुटकीसरशी लक्षात राहतो. कसा राहतो बघूया. तर पहिला काय सांगितलंय तर इथं लक्षात घ्या की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, इफ अ लाईन पॅरलल टू साइड, म्हणजे ही लाईन या लाईनला कशी आहे पॅरलल, ही साइड आहे. ओके, या लाईन घेतली आणि ह्याला कशी आहे पॅरलल आहे. Of a triangle intersect the remaining side in the two distinct point. Remaining sides in the two distinct point म्हणजे ही लाईन L काय करते तर P आणि Q मध्ये इतर दोन साइडना काय करते इंटरसेक्ट करते. ओके, इंटरसेक्ट करते. Then the line divides the side in the same proportion. इन द सेम प्रपोर्शन म्हणजेच काय की ही लाईन या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये काय करते डिवाइड करते. तर हे सिद्ध करायचंय. म्हणून आता हे झालं थेरम. आता थेरम वरून काय करायचं अगोदर डायग्राम तयार करून घ्यायची. आता डायग्राम तयार करण्यासाठी मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काय आहे याच्यात. तर एक ट्रायंगल आहे. इज दॅट क्लिअर? एक काय आहे ट्रायंगल. मी तो ट्रायंगल ड्रॉ केला एबीसी. त्याचं बारसं पण डायरेक्ट घालून घेतलं. काय घेतलं ए बी सी. मला एक लाईन लागणार आहे आणि ती एका साइडला पॅरलल असणारी लाईन आहे. ती लाईन कुठली घेतली एल. बरोबर, लाईन कुठली घेतली एल. नेक्स्ट पार्ट काय घेतलं की या लाईन एल ही पी आणि क्यू मध्ये काय होते इंटरसेक्ट होते. नंतर काय केलं तर ही जी रचना आहे त्याच्यासाठी मी काय म्हटलं गिवन टर्म घेतल्या. मग ही डायग्राम तयार झाल्यानंतर त्याच्यावर आधारित मी काय करणार आहे गिवन लिहिणार आहे. मी काय घेतलंय कोणता ट्रायंगल घेतला इन ट्रायंगल एबीसी. बघा सिंपल पार्ट मध्ये लिहित आहे इन ट्रायंगल एबीसी. कोणता ट्रायंगल घेतला मी इन ट्रायंगल एबीसी. दुसरा पार्ट याच्यामध्ये कोणती लाईन घेतली एल. कुणाला पॅरलल आहे बीसी ला. लिहून टाकलं लाईन एल पॅरलल टू लाईन बीसी. ओके, अँड लाईन एल इंटरसेक्ट. आता लाईन एल काय करते इंटरसेक्ट कोणते कोणत्या दोन साइडला एबी अँड एसी. कमन एबी अँड एसी. बघा लाईन एल इंटरसेक्ट एबी अँड एसी इन पॉइंट पी अँड क्यू. बी पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. कशी पेटवली रिस्पेक्टिव्हली. इज दॅट क्लिअर? मग हा झाला एवढा मुद्दा. बघा लक्षात ठेवा. पहिला काय करायची डायग्राम. डायग्राम वरून आपण काय केलं गिवन लिहिलं. आता जे शेवटचा पार्ट आहे काय सांगितलंय देन द लाईन डिवाइड द साइड. हा प्रूव्ह आहे. बरोबर, आपण काय करणार आहे तर हा प्रूव्ह करून दाखवायचा. द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. मग आता काय सांगितलंय लाईन डिवाइड द साइड.
मग लाईन डिवाइड कोणती साइड AB ला आणि AC ला कशी डिवाइड करते कमान कशी डिवाइड करते तर आपल्याला सिद्ध करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन काय घेतलं QC. तर हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करून दाखवायचं आहे. ओके आता एवढा छान पॉइंट झाल्यानंतर आता थोडस कन्स्ट्रक्शन करूया. आता मी अगोदरच करून दाखवलं. मी कन्स्ट्रक्शन काय करणार आहे PC आणि BQ हा काय करणार आहे ड्रॉ करणार आहे. काय करणार आहे PC आणि BQ हा काय करणार आहे ड्रॉ. मग आता काय लिहिणार आहे ड्रॉ कोणती सेक आपण जॉईन करतोय सेक PC अँड सेक कोणती घेणार आहे BQ. तर ही काय केली मी ड्रॉ केली. तर बघा डायग्राम झाली माझं गिवन झालं. त्याच्यानंतर मी टू प्रूव्ह घेतला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC घेतला. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन केलं ड्रॉ सेक PC अँड सेक BQ. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का मुळीच नाही. आता पुढे जाऊया. पुढे काय करायचं प्रूफ पाहिजे. प्रूफ करायचं असेल तर मी आता इथं तुम्हाला एक आयडिया सांगतो. आपल्याला हे प्रूफ करायचं असेल तर पहिली कॉन्सेप्ट लक्षात घ्या की याचे दोन ट्रायंगल मी घेणार आहे. एक ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 2 आणि दुसरा ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 3. मग आता याला सुद्धा इथं आपण बारसं करून घेऊया याला 3 म्हणूया. याच्यामध्ये एक ट्रायंगल दोघांच्या मध्ये कॉमन आहे म्हणजे याच्यामध्ये ट्रायंगल APQ ट्रायंगल कुठला घेणार आहे मी APQ. तर हा ट्रायंगल दुसरा कुठला घेणार आहे PQB. हे दोन ट्रायंगल पहिल्या सुरुवातीला घेणार आहे. मग मी काय लिहिलं इन ट्रायंगल. बघा प्रूफ लक्षात घ्या इन ट्रायंगल कोणता घेणार आहे पहिला APQ नंबर 1. ओके अँड दुसरा कुठला घेणार आहे अँड ट्रायंगल PQB. लक्षात घ्या ट्रायंगल PQB. या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय टर्म घेतली तर याच्यामध्ये PQ ही काय आहे हाईट आहे बरोबर. दोन्ही ट्रायंगलची ही काय होऊ शकते हाईट. लक्षात घ्या ही जी आहे ती काय आहे हाईट बरोबर. मग आपण इथं लिहिलं हाईट. आता हाईट कशी लिहिणार आहे बोला हाईट बरोबर. आपण इथे काय लिहिणार आहे हाईट. नाही लिहिले तरी चालतंय राहू दे काही गरजेचं नाही. ही हाईट आहे. ओके आता ही हाईट आहे ती हाईट कुणाची आहे दोघांची कशी आहे सेम. जर ती सेम असेल तर ती बेसच्या कशी असेल प्रोपोर्शनल असेल. पहिले आपण प्रॉपर्टीज बघितल्यात. मग जर हाईट सेम असेल तर ते बेसच्या प्रोपोर्शनल असतात. म्हणून मी इथे काय लिहिणार आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेणार आहे PQB. लक्षात घ्या एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेणार आहे PQB. आता याच्यामध्ये हाईट कोण आली PQ आली तर बेस कोण आला AP. बघा AP अपॉन PB. AP अपॉन काय घेतला PB. कारण का तर याची काय आहे इक्वल हाईट किंवा सेम हाईट बरोबर. सेम काय घेतली हाईट. दोघांची हाईट कशी आहे सेम आहे. लक्षात घ्या दोघांची हाईट कशी आहे सेम. हे लक्षात आलं. हाईट जर सेम असेल तर आता इथं सेम हाईट एवढाच मुद्दा आल्या काही हरकत नाही. आता इथंच बाजूलाच मी काय घेणार आहे इन ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल घेणार आहे APQ. दुसरा ट्रायंगल कुठला घेणार तोच घेणार आहे APQ इन ट्रायंगल APQ अँड दुसरा ट्रायंगल मी 3 नंबरचा ट्रायंगल चॉईस करणार म्हणजे कुठला घेणार आहे QPC किंवा PQC घेऊया. ट्रायंगल कुठला घेतला PQC अँड ट्रायंगल PQC. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय दिसून येते तुम्हाला तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये सुद्धा याची सुद्धा हाईट सेम आहे. लक्षात घ्या एक ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 3. हे एवढ्यासाठी की तुम्हाला ओळखता यावं ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 3 हे दोन्ही ट्रायंगल यांची सुद्धा हाईट कशी आहे सेम आहे. हाईट कशी आहे सेम. जर हाईट सेम असेल तर मग आपण हे कसं लिहू शकतो बोला एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेणार आहे APQ. बघा डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल
PQC इज इक्वल टू काय लिहिणार आहे AQ अपॉन काय घेणार आहे QC. AQ अपॉन काय घेतला QC. आता इथं सुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे सेम हाईट बरोबर ना. इथं काय लिहिणार आहे मग याचं रिझन सुद्धा लिहिणार आहे सेम हाईट्स बरोबर. याची सुद्धा सेम काय घेणार आहे हाईट्स. म्हणजे या दोघांचं रिझन मी लिहिलं इथं लक्षात घ्या. हे रिझन अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी चालू शकते. आहे असा थेरम एकदम सोप्या पद्धतीने सुटेबल तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे हे दोन बाबी माझ्या तयार झाल्या. आता काय सांगता येईल तर इथं तुम्हाला एक पार्ट सांगितलाय लाईन L इंटरसेक्ट AB and AC as well as line L is parallel to line BC. line L is parallel to line BC. मग आता लक्षात घे नाव लाईन बघा किंवा सेक PQ पॅरलल टू सेक काय घेता येईल BC. आता ह्याचं काय सांगता येईल तर हे काय आहे गिवन आहे. लक्षात घ्या काय आहे गिवन. हा मुद्दा महत्वाचा आहे. काय आहे गिवन. जर ते गिवन असं असेल तर मग मला सांगा ट्रायंगल नंबर 2 आणि ट्रायंगल नंबर 3 दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहेत सेम. वाय कारण ते PQ आणि BC च्या मध्ये स्थिर आहेत. PQ आणि BC च्या मध्ये काय आहे स्थिर आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की यांची हाईट कशी असणार आहे सेम. त्याचबरोबर बेस दोघांचा कसा असणार आहे सेम. मग काय घेता येईल बघा एरिया ऑफ द ट्रायंगल. लक्षात घ्या एरिया ऑफ द ट्रायंगल PQB. हा पुढे लक्ष द्या एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेतला PQB. लक्षात घ्या एरिया ऑफ द ट्रायंगल PQB आणि दुसरा एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेणार आहे बोला PQC. PQC काय कारण लिहिलं सेम कारण लिहाल काय सांगा इक्वल हाईट किंवा सेम हाईट सेम बेस. याचं रिझन काय लिहिणार आहे बघा सेम हाईट्स अँड सेम बेस असं लिहू शकता. सेम हाईट्स आणि सेम काय लिहू शकता बेस. हे रिझन असं लिहायला काही सुद्धा हरकत नाही. इझी मध्ये होते एरिया ऑफ द ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेतला PQC. जास्त लिहायला लागत नाही. थोडक्यात जर लिहिलं तरी काही सुद्धा हरकत नाही. जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते लिहिणं गरजेचं आहे ते आपण लिहिणारच आहोत. आता मला सांगा जर एरिया ऑफ द ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल PQC असेल कारण लिहिलं सेम हाईट्स अँड सेम बेस. जर असं असेल तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा मग मला सांगा की हा ट्रायंगल कॉमनच आहे. दोघांचा ट्रायंगल काय करताय कॉमन आहे. मग आता याला इक्वेशन नंबर आपण किती म्हटलं 1 बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 2 बरोबर. इक्वेशन नंबर काय म्हटलं 2. मग आता 1 आणि 2 वरून काय लिहिता येईल आपल्याला बोला इक्वेशन 1 आणि 2 वरून. आणि त्याच बरोबर याला पण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. याला इक्वेशन नंबर किती म्हणलं 3. बघा इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर काय घेतलं 3. आता या तिघांवरून मला काय लिहिता येईल बघा एरिया ऑफ द ट्रायंगल. बघा फटाफट एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQB इज इक्वल टू बरोबर. काय लिहिता येईल मग बोला एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQC बरोबर. आता हे कशावरून घेतलं तर सरळ लिहून टाका फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फर्स्ट सेकंड अँड काय घेतला थर्ड. तर या पद्धतीने हे लिहिता येईल. आता हे लिहिल्यानंतर मग आता मला सांगा जर एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQB असेल आणि एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQC असेल दोघं जर सारखेच रेशो असेल तर मग त्यांचे येणारे व्हॅल्यू सुद्धा कशा असणार आहेत सेम असणार आहेत. मग देयरफॉर काय घेणार आहे AP अपॉन PB इज इक्वल टू काय घेणार आहे बोला AQ अपॉन QC. तर हे तुमचं काय झालं प्रूफ तयार झालं. पण हे घेतलं कशावरून फ्रॉम बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम काय घेतलाय फर्स्ट अँड सेकंड. तर अशा पद्धतीने हे काय करायचं आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं आहे. परत एकदा लक्षात घ्या की हा थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थितरित्या समजून घेतला तर एकदम सोप्या पद्धतीने मांडलाय. तुम्हाला लक्षात घ्या की हा थेरम या पद्धतीने तुम्ही मांडला तर काही सुद्धा हरकत नाही. पहिला काय घेतला दिलेला थेरम. थेरम वरून मी काय तयार केली डायग्राम.
डायग्राम वर काय तयार केलं गिवन गिवन वरून जे शेवटचा पार्ट आहे तो काय केला टू प्रूव्ह शेवटचा पार्ट काय टू प्रूव्ह त्याच्यानंतर मी काय केलं कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन केल्यानंतर काय घेतलं प्रूफ प्रूफ घेण्यासाठी मी कुठला ट्रायंगल निवडला ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 2 त्यांचा रेशो मांडला कारण सेम हाईट सांगितलंय त्याच्यानंतर ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 3 दुसरा रेशो मांडला सिंपल असंच लक्षात ठेवा पेपरला कधी पाठ करायचं नाही कधीच पाठ करायचं नाही लक्षात ठेवा विसरून जातं टेक्निक लक्षात ठेवा हा फर्स्ट पार्ट घेतला हा सेकंड पार्ट घेतला बघा ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 2 फर्स्ट साठी बरोबर इकडे ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 3 सेकंड साठी घेतला या दोघांचे रेशो मांडले आणि रेशो मांडल्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं सेम हाईट्स आणि सेम हाईट्स दोघांची हाईट्स कशी आहे सेम कोण येते PQ काय येते हाईट येते लक्षात घ्या इथं झाल्यानंतर मग काय केलं तर ही लाईन आणि ह्या दोघांच्या मध्ये कशी आहे पॅरलल आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहेत सेम याचं रिझन काय याची सेम हाईट कशी असणार आहे सेम ऍज वेल एज बेस सुद्धा कसं असणार आहे सेम मग दोन्ही जर सेम असेल सेम हाईट्स आणि सेम बेस असेल तर दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहेत सेम आणि मग जर ते असतील तर हे पहिला ट्रायंगल कॉमनच आहे हो पहिला ट्रायंगल कसं आहे कॉमनच आहे दोघांना सारखाच आहे मग आता त्याच्यावर आपण काय लिहिलं तर त्यांचे रेशोज दिले एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQC आणि त्याच्यावर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन काय घेतला QC तर अशा पद्धतीने हा थेरम काय करता येईल प्रूव्ह करता ठीक आहे तर आता आपण दुसरा थेरम बघणार आहोत हा थेरम सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या थेरम मध्ये आपल्याला काय बघायचं हे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं लक्षात घ्या काय बघायचं आहे तर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल हा थेरम आहे लक्षात घ्या पण प्रॉपर्टी पण आहे मग आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय की द बायसेक्टर ऑफ एन अँगल कमॉन द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to the angle काय सांगितलं angle in the ratio of the remaining sides तर आपल्याला याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर पहिला मुद्दा काय दिलाय थेरम वरून काय करायची एक फिगर तयार करायची म्हणजेच आपण या पद्धतीने तयार केली बघा लक्ष द्या तर एक ट्रायंगल पाहिजे मग मी ट्रायंगल घेतला ABC हा ट्रायंगल घेतला काय घेतला ABC आता मी अगोदरच लिहिले माझा वेळ वाचवण्यासाठी आपला वेळ घालवायला नको इन ट्रायंगल ABC काय दिसतंय तर हा जो C आहे म्हणजे बायसेक्टर ऑफ द अँगल C इंटरसेक्ट सेग AB इन द पॉइंट E म्हणजे बघा इथं अँगल C मधून जाणारा रे कोणता आहे C ओके तो काय करतो AB ला बरोबर AB ला इंटरसेक्ट करतो कुठं पॉइंट E मध्ये दुसरा मुद्दा म्हणजे हे जे काय पॉइंट झाला तो काय झाला गिवन लक्षात घ्या परत एकदा इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ द अँगल C इंटरसेक्ट सेग AB इन द पॉइंट E पहिला आता दुसरा प्रूव्ह करायला सांगितले म्हणजे बघा मी काय घेतलं द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ द ट्रायंगल डिवाइड द साइड opposite to the angle in the ratio of the remaining side म्हणजे कोणती एक साइड अँगल बायसेक्टरने काय केलं इंटरसेक्ट केली किंवा डिवाइड केली तर ते येणारा रेशो तो अदर साइडच्या काय तो प्रोपोर्शनल येतो म्हणजेच काय घेणार आहे तर इथं बघा AE upon EB बघा AE upon AB is equal to AC upon CB come on AC upon CB म्हणजेच काय की divide the side opposite to the angle in the ratio of the remaining side म्हणजे या रेने या AB ला डिवाइड केलं कुठला रेशो आला AE आणि EB इक्वल टू रिमेनिंग साइड कुठले आले AC आणि BC म्हणजे या दोघांचा रेशो ओके आता आपण काय करणार आहोत कन्स्ट्रक्शन काय केलं तर या C ला बघा मी काय म्हणतो या C ला पॅरलल असणारा आणि B मधून जाणारा म्हणजेच मी काय केलं ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे C पासिंग थ्रू द पॉइंट काय घेतला B एक्सटेंड AC बघा एक्सटेंड काय घेतला AC म्हणजे AC काय केला वाढवला एक्सटेंड AC so as to intersect it at point D म्हणजेच काय
तर AC हा EC ला पॅरलल असणारा B मधून जाणारा आणि AC वाढवल्यानंतर तो D मध्ये इंटरसेक्ट होणारा हा कन्स्ट्रक्शन काय केला तयार केला. इज दॅट क्लियर? म्हणजे ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे C passing the point B, extend AC so as to intersect it at the point D. It at point काय सांगितलं D. तर हा पहिला मुद्दा. आता त्याच्यानंतर काय करायचंय तर आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बघायचं स्टेटमेंट आणि रिझन स्वरूपात काय करायचं याचा प्रूफ घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? प्रूफ. आता हा प्रूफ आपण सोडवताना या पद्धतीने घेऊया की पहिला स्टेटमेंट काय आहे आणि रिझन काय. तर यासाठी मी पहिला पॉइंट घेणार आहे हा रे सी बरोबर आणि हा रे कुठला आला बीडी म्हणजे रे सी अँड रे बीडी बरोबर हे एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहे. कसे आहे पॅरलल. ओके हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत तर हे काय करते एडी काय करते इंटरसेक्ट करते या दोन्ही रेना म्हणून त्या काय म्हणूया एडी ट्रान्सव्हर्सल. बघा एडी काय घेतली मी ट्रान्सव्हर्सल एडी ट्रान्सव्हर्सल. ओके एडी काय घेतली मी तिथं ट्रान्सव्हर्सल घेतली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता या AC आणि BD हे दोन रे आले आणि एक ही जी आली ट्रान्सफर्स आली त्यामुळे इथं होणारे दोन अँगल एक अँगल दोन हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत कॉन्ग्रंट असणार आहेत. मग सारखेच असणार आहेत कारण का तर हे जे अँगल येणार आहेत ते कसले असणार आहेत करस्पॉन्डिंग अँगल. मग आता मी काय लिहिलं ह्याच्यावर पहिला पॉइंट आपण लिहूया. बघा पहिला पॉइंट लिहिला अँगल कुठला घेणार आहे ACE. अँगल कुठला घेणार आहे ACE is equal to angle ACE अँगल कुठला घेणार आहे ACE is equal to अँगल कुठला घेणार आहे CDB. ऍक्च्युअली येतो कुठला ACDB असं पण येऊ शकतो परंतु आपण इथे घेणार आहे CDB बरोबर. म्हणजे अँगल काय घेतला CDB. आता हे दोन्ही अँगल कसले आले करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात घ्या इथं रिझन मी लिहितो इथं करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग काय आले अँगल आले बरोबर. आता हा झाला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट घ्यायचा आहे या दोन रेज बघा हे दोन्ही रेज आणि आता इथं मी BC ट्रान्सव्हर्सल घेणार आहे. काय घेणार आहे BC ट्रान्सव्हर्सल. आता हे का घेणार आहे त्याचं पण रिझन सांगतो. मी काय केलं तर BC ट्रान्सव्हर्सल अगोदर घेतो. काय घेणार आहे BC ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे BC काय घेतला ट्रान्सव्हर्सल. मग BC ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर असं होईल की इथे रे हा आणि हा रे एकमेकाला पॅरलल आहे BC ट्रान्सव्हर्सल झाली तर त्याच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे लक्षात घ्या इथं अँगल काय तयार होणार आहे तर मी याचं एक्सप्लेनेशन परत आणखी देणार आहे. तर याचा दोन अँगल तयार होणार आहेत म्हणजे हा एक अँगल तयार होणार आहे आणि हा एक अँगल तयार होणार आहे. म्हणजे अँगल कुठला झाला ECB. बघा अँगल याच्या समोर लिहितो ECB इक्वल टू अँगल बघा ECB बरोबर अँगल CBD. अँगल कुठला आला बघा CBD बरोबर. आता BC ट्रान्सव्हर्सल घेतलेले अँगल ECB इक्वल टू अँगल CBD. हे कसले अँगल आले सांगू शकता बोला कसले अँगल आले इथला अल्टरनेट अँगल बरोबर. मग आता याचं रिझन लिहूया आपण अल्टरनेट अँगल बरोबर. अल्टरनेट काय सांगितलं अँगल. मग त्याच्यावर मी हे याचं लक्षात घ्या याचं जे रिझन आपण ह्या दोन्हीवरून घेतलं याचं रिझन आपण ह्या दोन्हीवरून घेतलं बरोबर. आता त्याच्यानंतर म्हणजे हा पॉइंट 1 झाला नंबर 2 चा पॉइंट झाला. आता नंबर 3 चा पॉइंट मला बनवायचा आहे. नंबर काय करायचा आहे 3 चा पॉइंट बनवायचा आहे. आता तुम्हाला याच्यात इथं आपण एक काय केले तर EC आहे EC हा ACB चा काय आहे अँगल बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टर कसे असतात सेम. मग याला काय म्हणतो गिवन टर्म. मग याच्यावरून आपण घेतोय ACE इक्वल टू अँगल ECB इक्वल टू अँगल काय घेतला ECB. लक्षात घ्या अँगल ACB इक्वल टू अँगल काय घेतला ECB. कुठला घेतला ECB. आता याचं कारण काय लिहिणार आहे गिवन. याचं कारण काय लिहिणार आहे गिवन. लक्षात घ्या याचं कारण काय लिहिलं
गिवन. ओके, आता याचं कारण गिवन घेतल्यानंतर मग आता याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणलं, इथं बघा 1 म्हणूया, याला काय म्हणलं 2 म्हणलं, याला काय म्हणलं 3 म्हणलं, इथं सुद्धा म्हणलं तरी चालेल, नाही राहू दे, पुढे म्हटलेलंच आहे. मग काय म्हणूया, फ्रॉम इक्वेशन 1 2 3 वरून चौथा पॉइंट मांडताय. कुठला पॉइंट मांडताय, चौथा पॉइंट. काय बघा, अँगल ACE इक्वल टू अँगल कुठला आला, CDB. त्याच्यानंतर अँगल ECB इक्वल टू अँगल कुठला आला, CBD. आणि अँगल ACE ECB म्हणजे ACE आणि ECB हे दोन्ही अँगल कसे आहेत, सेम आहेत. जर हे दोन्ही अँगल सेम असतील, पहिला दुसऱ्याशी, बघा पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, बरोबर. जर दोन्ही ट्रायंगल असतील तर पहिला कशाचा असतो, तिसऱ्याशी इक्वल असतो. म्हणजेच आपण ह्याच्यावर लिहू शकतो अँगल CDB. बघा अँगल काय घेतला, CDB कॉन्ग्रंट अँगल कुठला घेता येईल मग आपल्याला, CBD. कुठला अँगल घेणार आहे, CBD. मग जर हे दोन सारखेच असतील, हे दोन सारखेच असतील तर हे दोन्ही अँगल सुद्धा कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणून इथे लिहूया फ्रॉम बघा 1 2 and 3. 1 2 and काय घेतला 3, काय घेतला 1 2 and काय घेतला 3. तर याच्यावरून हे अँगल काय करता येईल, घेता येईल. इज दॅट क्लिअर. म्हणजे या पद्धतीने ही टर्म काय करायची, आपल्याला अचीव करायची आहे. ओके, हा क्वेश्चन नंबर म्हणजे सॉरी 4 चा पॉइंट झाला. आता 4 चा पॉइंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5वा पॉइंट काढायचा आहे. मग आता 5वा पॉइंट कसा काढता येईल, तर बघा अँगल CDB, अँगल बघा कुठला येतोय, CDD. आणि अँगल कुठला आला, CBD. कुठला आला, CBD. लक्षात घ्या, अँगल काय आला, CBD. हे दोन्ही अँगल जर कॉन्ग्रंट असतील, कॉन्ग्रंट काय असतील तर त्यांच्या अपोजिट साइड कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. मग मी काय केलं, सेक BC, बघा सेक काय घेतलं, CD म्हटलं तरी चालेल. असं करूया, सेक 5वा मुद्दा घेऊया. 5वा मुद्दा आपण घेऊया असा, सेक कोणती घेतली, सेक CD बरोबर इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट घ्या, सेक कोणती येणार आहे, CB. सेक कुठली आली, CB. कारण काय लिहिणार, इन ट्रायंगल BCD. बघा इन ट्रायंगल BCD बरोबर. आता ह्या ज्या काही साइड आल्या, साइड्स ऑफ द अपोज टू कॉन्ग्रंट अँगल, म्हणजे काय घेणार आहे, अपोजिट साइड ऑफ द कॉन्ग्रंट अँगल. असं म्हणूया, काय म्हणूया, अपोजिट साइड ऑफ द कॉन्ग्रंट अँगल. ठीक आहे, कॉन्ग्रंट काय घेऊया, अँगल. या पद्धतीने तयार करते. म्हणजे सेक CD काय आली, परपेंडिक्युलर टू सेक कुठली आली, CD. किंवा सॉरी कॉन्ग्रंट साइड कुठली आली, CB. म्हणजे देअरफॉर आपण इथं असं म्हणू शकतो, CD इज इक्वल टू काय घेतला, CB. CD इज इक्वल टू काय घेतला, CB. म्हणजे या पद्धतीने ही टर्म काय करताय. ठीक आहे, आता 6वा पॉइंट आपण असा घेऊया, बघा महत्वाचा आहे 6वा, इन ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD. आता याच्यामध्ये काय दिसून येते तुम्हाला, तर बघा AC, बघा काय म्हटलं, AC. आता हा काय आहे, सेक EC असं म्हणूया, सेक EC पॅरलल टू सेक कोण येणार आहे, BD. पॅरलल टू सेक काय घेतला, BD. मग आता हा ट्रायंगल ABD आहे, हा याला पॅरलल आहे. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, तर बघा आता इथं मांडू शकतो आपण, डायरेक्ट मांडू शकता, AE बघा AE अपॉन EB इज इक्वल टू AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. AC अपॉन काय घेऊ शकतो, CD. कशावरून घेतलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT. ठीक आहे, BPT वरून घेतलं. आता हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. आता मला सांगा, आपला प्रूफ काय करायचा आहे, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB पाहिजे. आपण इथं काय घेतलाय, CD. मग आता इथं आपण दाखवलंय CD इज इक्वल टू कोण येतो, CB. मग काय घेणार आहे, इक्वेशन इथं 5 आणि 6 वरून, मग देअरफॉर काय म्हणता येईल बघा, AE अपॉन EB इज इक्वल टू काय घेणार आहे, AC अपॉन CB. AC अपॉन काय घेणार आहे, CB. मग कशावर घेतलं, फ्रॉम 5 and 6. तर अशा पद्धतीने हा थेरम काय करायचा आहे,
प्रूव्ह करून घ्यायचा आहे. बघा सिंपल पार्ट. तुम्हाला जर हा लक्षात ठेवायचा असेल तर तो कसा ठेवायचा लक्षात घ्या. मी या पद्धतीनं पहिली टर्म मांडली. मग काय करा, हे अँगल लक्षात राहिले पाहिजे. मग या अँगल लक्षात राहण्यासाठी आकृती अगोदर व्यवस्थित माहिती पाहिजे. फिगर एकदा लक्षात आली की मग त्याच्यावरून काय करा, पहिले दोन अँगल आपण त्याला काय म्हणूया 1 1. हे दोन अँगल मी घेतले. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतोय. परफेक्ट लक्षात ठेवायचं असेल तर या ट्रिक लक्षात घ्या. हे 1 1 अँगल घेतला, पहिल्याचा 1 आला. नंतर मी दुसरा 2 अँगल घेतला, म्हणजे हा 2 आणि हा 2 अँगल अल्टरनेट अँगल घेतले 2 वाले. बघा 2 वाले अल्टरनेट अँगल घेतले. आता 3 वाले जे अँगल घेतले 3 3, हे काय टर्म दाखवलंय गिवन. तिसरा नंबर दाखवलाय गिवन, म्हणजे 3 3 लिहिले इथं, बरोबर. आणि त्याच्यानंतर 4 4 चे अँगल कुठले आले बघा. आता 4, हा 4 कुठे गेला, हा 4 आणि हा 4, हे इक्वल अँगल दाखवले. हे तिन्हीवरून दाखवले. तुम्ही जर हे नंबर लावले, या नंबर वरून तुम्ही हा थेरम काय करता, परफेक्ट लक्षात ठेवू शकता. मग आपण इथलं स्टेटमेंट लिहा आणि त्याच्या पाठी मग रिझल्ट लिहिलं तर उत्तर तुम्हाला सोप्या पद्धतीने मांडता येईल आणि सहज लक्षात राहणारे थेरम आहे. ठीक आहे, तर समजून आला असेल सगळ्यांना. ओके. आता आपण दोन थेरम बघितले. आता त्याच्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी काही बेसिक पॉइंटची गरज आहे. ते बेसिक पॉइंट कोणते आहेत, तर एक सगळ्यात महत्त्वाचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर ट्रायंगल एबीसी आणि पीक्यूबीसी ला कसा आहे, पॅरलल. मग काय लिहिणार आहे बघा इथं, इन ट्रायंगल. लक्षात घ्या असं पॉइंट दिला, इन ट्रायंगल एबीसी बरोबर, पीक्यू पॅरलल टू कोण आली, बीसी. आणि मग याच्यावर याचा थेरम आपण काय येतो, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन काय घेता येईल, क्यूसी. तर हा थेरम म्हणजे पेपर मध्ये किंवा प्रश्न सोडवताना हे पॉइंट आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे बीपीटी थेरम यूज करताना आपल्याला हे मुद्दे लक्षात कसे आले, कसे घेता येईल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 2, कन्व्हर्स ऑफ द बीपीटी. आता इथं AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे कशावर दाखवलं, तर BQ पॅरलल टू काय दाखवलं, BC. BQ पॅरलल टू काय दाखवलं, BC. आता कधी कधी कॉन्व्हर्स काय सांगतो, तर इन ट्रायंगल. लक्षात घ्या, इन ट्रायंगल पुन्हा XYZ दिला, XYZ. ओके. आता इन ट्रायंगल XYZ जर तुम्हाला असं दिलं XA अपॉन बघा XA अपॉन AY इज इक्वल टू XB अपॉन काय घेतला, BZ. जर अशी रचना दिली असेल तर मग काय म्हणतात, देअरफॉर काय घेणार आहे, सेक AB पॅरलल टू सेक कुठली घेणार आहे, YZ. म्हणजे या दोन सेक आपल्याला काय करू शकतो, पॅरलल दाखवू शकतो. सेक AB पॅरलल टू सेक कुठली दाखवली, YZ. म्हणजे या दोन्ही सेक कशा असतील, पॅरलल. जर ही सिच्युएशन दिली तर पॅरलल दाखवता येईल. असाही प्रश्न विचारला की लाईन पॅरलल दाखवा, त्यामुळे ही कंडिशन रिक्वायर्ड तयार करायची आणि ही लाईन तयार करून घ्यायची. इथं तुम्हाला BQ पॅरलल टू BC दिलाय, BQ पॅरलल टू काय दिलाय, BC. मग AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन काय घेतलाय, QC. ही रचना तुमच्या लक्षात आली पाहिजे. इज दॅट क्लियर. इथं काय दिलाय, पॅरलल दिलाय, रेशो दाखवला. इथं काय दिलाय, रेशो दिलाय, पॅरलल दाखवलं. हे दोन्ही कॉन्व्हर्ट झाले. आता त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा घ्यायचा, प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. आता प्रॉपर्टी मध्ये आपण अँगल बायसेक्टर ट्रायंगल मध्ये काय गोष्टी बघितल्या, तर याच्यामध्ये बघा BD इन ट्रायंगल. आता इथं सुद्धा इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेतलाय आपण, ABC बरोबर. BD काय आला, BD रे BD म्हणूया, अँगल बायसेक्टर बरोबर. अँगल काय घेतला, बायसेक्टर. बघा लक्षात घ्या, इन ट्रायंगल ABC रे BD अँगल काय घेतला, बायसेक्टर घेतला. जर अँगल बायसेक्टर असेल तो कुणाचा असेल, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. तर काय लिहू शकतो मग बोला, आपण मगाशी जो थेरम बघितला होता, AD अपॉन DC, AD अपॉन DC, कम ऑन, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. जर समजा इथून गेला असता तर हा अँगल बायसेक्टर असा घेतला असता तर आपण काय केलं असतं, AD अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन BC. म्हणजे तो कसाही फिरवला तरी चालू शकतो, काही हरकत नाही. आता त्याच्यानंतर कन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरम. आता कन्व्हर्स मध्ये काय तुम्हाला दिलंय, काय दिलंय, तर इथं तुम्हाला याचा बघा उलटा, इन ट्रायंगल ABC. आता असं म्हणू, जरा कलर बदलूया, इन ट्रायंगल ABC. आता इथंच घेतोय इन ट्रायंगल ABC. जर मी असं घेतलं, तुम्हाला दिलंय
PM divided by MQ is equal to PR divided by RQ. पुढला घेतला RQ म्हणजे रेशो दिला PM divided by MQ is equal to PR divided by काय घेतला RQ. रेशो दिला तर काय घेणार आहे रे RM हा काय होतो अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PRQ म्हणजे PRQ चा तो काय झाला अँगल बायसेक्टर काय झाला बरोबर म्हणजे रे RM अँगल बायसेक्टर ऑफ द अँगल काय घेतला PRQ चा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर याचा जो यूज करायचा आहे म्हणजे आपण ऍक्च्युअली बघितला हा 1 वाला बघितला, हा 2 वाला बघितला, हा 3 वाला बघितला, हा 4 वाला बघितला. ठीक आहे. आता 5 नंबरचा आहे ऍप्लिकेशन आहे, सगळं ऍप्लिकेशन आहे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. जर 3 लाईन एकमेकाला काय असतात पॅरलल असतील आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सल असतील आणि त्यांच्यामध्ये होणारे रेशो सुद्धा कसे असतात सारखेच असतात. मग आता याचं सुद्धा आपण असं जर हे आला तर काय लिहू शकतो AP अपॉन PM इज इक्वल टू BQ अपॉन काय घेणार आहे QN. तर याच्यावर आधारित हा जो पुढचा येणारा एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट आहे तो याच्यावर आधारित आहे. याच्यावर आधारित जर क्वेश्चन तुम्हाला सोडवत आले तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे.